नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला रिव्हिजनचा टॉपिक आहे संसद आणि त्यामध्येही आपला पार्ट 5 सुरू आहे. या पार्टमध्ये आपण 80 ते 107 पर्यंत प्रश्न कव्हर केले आहेत आणि हा लास्ट पार्ट आहे संसद या टॉपिकवरचा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स आणि चॅनलची प्लेलिस्ट नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला तुमचा स्टडी करताना सुद्धा कॅटेगरीज बनवायला सोप्या होतील आणि कॅटेगरीनुसार स्टडी करायला सुद्धा सोपा जाईल. व्हिडिओमध्ये सांगितलेला ईच अँड एव्हरी पॉईंट इज इम्पॉर्टंट. सो घाईघाईमध्ये व्हिडिओ बघू नका, म्हणजे तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचे त्याचे काय उत्तर आहेत किंवा काय मुद्दा आहे, का प्रश्न टाकला याच्याशी काही संबंध नाही आहे तुमचा. असं जर असेल तर ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ फास्ट बघा, फक्त प्रश्न आणि उत्तर बघा. पण मला तरी असं वाटतं की प्रत्येक प्रश्नामागचं किंवा प्रत्येक उत्तरामागचं एक्सप्लेनेशन तुम्ही बघितलं पाहिजे. आत्ताच आपला ग्रुप बीचा पेपर झाला आहे आणि हे जे सगळे व्हिडिओज आहेत हे ग्रुप बी आणि ग्रुप सी या आणि तसंच राज्यसेवा या सगळ्या परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून एक्सप्लेनेशन स्किप करू नका. सो ऑल दी बेस्ट. प्रश्न क्रमांक 81, अर्थसंकल्पीय भाषण कोण करतो? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वित्तमंत्री. प्रश्न क्रमांक 82, अर्थसंकल्प कोणत्या गृहात सादर केला जातो? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लोकसभा व राज्यसभा दोन्ही पुढे. प्रश्न क्रमांक 83, खालील विधानांचा विचार करा. विधान अ, लोकसभेला अर्थसंकल्पीय मागण्यांवर मतदान करण्याचा अधिकार आहे आणि विधान ब, राज्यसभेला अर्थसंकल्पीय मागण्यांवर मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ बरोबर, म्हणजेच लोकसभेला अर्थसंकल्पीय मागण्यांवर मतदान करण्याचा अधिकार आहे, पण राज्यसभेला अर्थसंकल्पीय मागण्यांवर मतदान करण्याचा अधिकार नाही. प्रश्न क्रमांक 84, खालील विधानांचा विचार करा. विधान अ, अर्थसंकल्पीय मागण्यांवर मतदान करण्याचा विशेषाधिकार लोकसभेकडे आहे. विधान ब, भारताच्या संचित निधीवरील भारित खर्चावर मतदान होत नाही आणि विधान क, भारताच्या संचित निधीवरील भारित खर्चावर फक्त चर्चा होते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर, म्हणजेच रिव्हिजनसाठी आपण परत सगळे स्टेटमेंट्स वाचू. विधान अ आहे की अर्थसंकल्पीय मागण्यांवर मतदान करण्याचा विशेषाधिकार हा लोकसभेकडे आहे. प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण बघितला हा प्रश्न, त्याच्यामध्ये होतं की राज्यसभेकडे हा अधिकार नाही. बरोबर आहे. आपलं विधान ब आहे की भारताच्या संचित निधीवरील भारित खर्चावर मतदान होत नाही. बरोबर आहे, जो संचित निधीवर भारित खर्च आहे त्याच्यावर मतदान होत नाही. आणि विधान क आहे की भारताच्या संचित निधीवरील भारित खर्चावर फक्त चर्चा होते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 85, अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या टप्प्यांमध्ये कोणत्या कपात प्रस्तावाचा समावेश होतो? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर, म्हणजेच अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या टप्प्यांमध्ये धोरणात्मक कपात, लाक्षणिक कपात, काटकसर कपात या सगळ्या कपातींचा समावेश होतो. आणि या पर्टिक्युलर एकेका कपातीबद्दल आपण पुढे प्रश्न घेतले आहेत ते सुद्धा बघूयात. प्रश्न क्रमांक 86, धोरणात्मक कपात प्रस्तावाबाबत खालील विधानांचा विचार करा. विधान अ, मागणीची रक्कम 100 रुपयांपर्यंत कमी करावी असे यात म्हटले जाते. विधान ब, या प्रस्तावाचा उद्देश मागणीमागचे धोरण अमान्य असणे हा होतो. आणि विधान क, पर्यायी धोरण सुद्धा मांडले जाऊ शकते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब व क बरोबर, म्हणजेच धोरणात्मक कपात याबद्दल या प्रस्तावाचा उद्देश हा मागणीमागचे धोरण अमान्य असणे हा होतो. आणि त्याचबरोबर पर्यायी धोरण सुद्धा आपण मांडू शकतो. आता विधान अ कसं रॉंग आहे, तर विधान अ मध्ये म्हटलं आहे की मागणीची रक्कम ही 100 रुपयांपर्यंत कमी करावी असे यात म्हटले जाते, तर नाही, मागणीची रक्कम ही 1 रुपयापर्यंत कमी करावी असे यात म्हटले जाते. हा खूप क्रुशल पॉईंट आहे, म्हणजे धोरणात्मक कपात किंवा काटकसर कपात किंवा लाक्षणिक कपात या 3 पैकी कोणताही तुम्हाला जर प्रश्न असेल आणि तुमच्या विधानांमध्ये 100 रुपयांपर्यंत एखादी रक्कम कमी होते किंवा एखादी रक्कम 1 रुपयापर्यंत कमी होते, हे खूप कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहे. त्यामुळे व्यवस्थित सॉल्व्ह करताना तुमचं लॉजिक वापरून सॉल्व्ह करा. प्रश्न क्रमांक 87, काटकसर कपात प्रस्तावाबाबत खालील विधानांचा विचार करा. विधान अ, प्रास्ताविक खर्चांमध्ये काटकसर करण्याची सूचना दिली जाते
आणि विधान ब, एखाद्या घटकाचा खर्च कमी करणे किंवा वगळणे या स्वरूपाचा हा प्रस्ताव असतो. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर, म्हणजे आपली दोन्ही विधाने बरोबर आहे. परत आपण रिव्हिजनसाठी परत एकदा रिवाईज करूया की काटकसर कपात आहे, त्यामध्ये विधान अ आहे की प्रस्तावित खर्चामध्ये काटकसर करण्याची सूचना दिली जाते. हे आपण एक शब्दावरून लक्षात ठेवू शकतो की काटकसर कपात आहे म्हणजे काटकसर करण्याची सूचना दिली जाऊ शकते. आणि विधान ब आहे की एखाद्या घटकाचा खर्च कमी करणे किंवा वगळणे या स्वरूपाचा हा प्रस्ताव असतो. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 88, लाक्षणिक कपात प्रस्तावाबाबत खालील विधानांचा विचार करा. विधान अ, मागणीची रक्कम 1 रुपयांपर्यंत कमी करण्यात यावी ही मागणी होते. विधान ब, मागणीची रक्कम 100 रुपयांपर्यंत कमी करण्यात यावी ही मागणी होते. आणि विधान क, भारत सरकारच्या उत्तरदायित्वावर नाराजी व्यक्त होते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब व क बरोबर. आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये सुद्धा याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन बघितला आहे. आता लाक्षणिक कपात म्हणजे आपले दोन विधान बरोबर आहे, ब आणि क. विधान ब आहे की मागणीची रक्कम 100 रुपयांपर्यंत कमी करण्यात यावी ही मागणी होते. आणि विधान क आहे की भारत सरकारच्या उत्तरदायित्वावर नाराजी व्यक्त होते. ठीक आहे. आणि आपण धोरणात्मक कपातबद्दल बघितलं होतं की मागणीची रक्कम ही 1 रुपयापर्यंत कमी करावी अशी मागणी केली जाते. प्रश्न क्रमांक 89, गिलोटिन प्रक्रिया म्हणजे काय? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकसभेचा सभापती सर्व मागण्यांवर मतदान घेऊन सदस्यांनी त्यावर चर्चा केलेली असो किंवा नसो सर्व मुद्दे संपवितो याला गिलोटिन प्रक्रिया असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 90, विनियोग विधेयक कोणता निधी वापरण्यासाठी मांडले जाते? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्याय 1 व 2 बरोबर. आपला प्रश्न आहे की विनियोग विधेयक कोणता निधी वापरण्यासाठी मांडले जाते? तर पर्याय 1 मध्ये आहे की लोकसभेने मतदान करून संमत केलेले अनुदान. आणि पर्याय 2 आहे की भारताच्या संचित निधीवरील भारित खर्च. तर हे दोन्ही पण, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 91, खालील विधानांचा विचार करा. विधान अ, विनियोग विधेयक म्हणजे ॲप्रोप्रिएशन बिल शिवाय भारताच्या संचित निधीतून कोणतेही पैसे काढता येणार नाही. आणि विधान ब, विनियोग विधेयकाला विनियोग कायदा झाल्याशिवाय सरकारला भारताच्या संचित निधीतून पैसे काढता येणार नाहीत. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर. विधान अ आहे की विनियोग विधेयक म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण ॲप्रोप्रिएशन बिल म्हणतो. विनियोग विधेयकाशिवाय भारताच्या संचित निधीतून कोणतेही पैसे काढता येणार नाहीत, हे विधान बरोबर आहे. आणि विनियोग विधेयकाला विनियोग कायदा झाल्याशिवाय सरकारला भारताच्या संचित निधीतून पैसे काढता येणार नाही, हे विधान सुद्धा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 92, खालील विधानांचा विचार करा. विधान अ, लेखानुदान 4 महिन्यांच्या कालावधीसाठी संमत केले जाते. आणि विधान ब, लेखानुदानामध्ये अंदाजित खर्चाच्या 1/6 निधी संमत केला जातो. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर. म्हणजेच लेखानुदानामध्ये अंदाजित खर्चाच्या 1/6 निधी संमत केला जातो, हे विधान बरोबर आहे. आता विधान अ चूक कसं आहे हे बघूयात. विधान अ आहे की लेखानुदान 4 महिन्यांच्या कालावधीसाठी संमत केले जाते, तर नाही, लेखानुदान हे 2 महिन्याच्या कालावधीसाठी संमत केले जाते. प्रश्न क्रमांक 93, पूरक अनुदान खालील कोणत्या कारणांसाठी संमत केले जाते? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निधी अपुरा पडल्यास. आता या प्रश्नामध्ये जे 4 ऑप्शन्स आहेत ते 4 ऑप्शन्स हे वेगवेगळ्या अनुदानाबद्दल दिलेले आहेत. सो 4 ऑप्शन्स व्यवस्थित वाचा. तुम्हाला कदाचित त्याच्यावर जोड्या लावा हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो. म्हणून तुम्हाला कोणता अनुदान हे कोणत्या गोष्टीसाठी म्हणजे कोणत्या कारणासाठी संमत केले जाते हे माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 94, अतिरिक्त अनुदान खालील कोणत्या कारणासाठी संमत केले जाते? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे अपेक्षित न केलेली नवीन सेवा उद्भवल्यास आपण अतिरिक्त अनुदान वापरतो. प्रश्न क्रमांक 95, जादा अनुदान खालील कोणत्या कारणासाठी संमत केले जाते? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संमत केलेल्या अनुदानापेक्षा जास्त खर्च झाल्यास.
प्रश्न क्रमांक 96. जमा अनुदान खालील कोणत्या कारणासाठी संमत केले जाते? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे अनुदान कोऱ्या धनादेशाप्रमाणे असते. प्रश्न क्रमांक 97. राज्यघटनेत केंद्र सरकारसाठी खालीलपैकी कोणते निधी सांगितलेले आहेत? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व. म्हणजेच राज्यघटनेमध्ये केंद्र सरकारसाठी भारताचा संचित निधी, भारताचा सार्वजनिक लेखा निधी, भारताचा आकस्मिक निधी एवढे निधी सांगितले आहेत आणि या निधीशी संबंधित प्रश्न आपण पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 98. भारताच्या संचित निधीमध्ये कशाचा समावेश होतो? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व. म्हणजेच भारताच्या संचित निधीमध्ये भारत सरकारने मिळविलेला सर्व महसूल, भारत सरकारची सर्व कर्जे आणि ऋण परतफेडीतून मिळालेला निधी यांचा समावेश होतो. आता हे जे प्रश्न आहेत म्हणजे सार्वजनिक लेखा निधी, संचित निधी किंवा आकस्मिक निधी ह्या निधीवरचे प्रश्न पॉलिटीपेक्षा इकॉनॉमिक्सच्या टॉपिक्समध्ये जास्त विचारले जातात. बट स्टील आपण पॉलिटी नंतर इकॉनॉमिक्स जेव्हा सुरू करू तेव्हा याची परत एकदा रिव्हिजन होणार आहे. प्रश्न क्रमांक 99. भारताच्या सार्वजनिक लेखा निधीमध्ये कशाचा समावेश होतो? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व. म्हणजेच भारताच्या सार्वजनिक लेखा निधीमध्ये भविष्य निर्वाह निधी, बचत खात्यांची ठेव आणि न्यायिक ठेव या सर्वांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 100. भारताच्या आकस्मिक निधीबद्दल खालील विधानांचा विचार करा. विधान अ. भारताचा आकस्मिक निधी कायदा 1950 मध्ये संमत झाला. विधान ब. या निधीचे कामकाज गृहमंत्र्यांद्वारे पाहिले जाते. आणि विधान क. हा निधी वित्त सचिवाकडे असतो. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ व क बरोबर. म्हणजेच भारताचा आकस्मिक निधी कायदा 1950 मध्ये संमत झाला. आता तुम्ही म्हणाल की कोणता निधी कोणत्या कायद्यानुसार आणि कोणत्या साली संमत झाला हे लक्षात ठेवायचं का? तर नाही, अशी कोणती गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाही. जी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित नसते ती गोष्ट खरी आहे असं समजायचं. म्हणजेच असे जेव्हा किचकट इयर वगैरे असतात जे खूप किचकट असतात, जे माहिती असणं आपल्यालाही समजते ना की ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेची आहे किंवा नाही आहे, तेव्हा ती बरोबर आहे असं कन्सिडर करायचं आणि त्यानुसार आपलं विधान अ बरोबर आहे. आणि आपलं विधान क आहे की हा निधी वित्त सचिवाकडे असतो, तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. आपलं विधान ब आहे की या निधीचे कामकाज हे गृहमंत्र्याद्वारे पाहिले जाते, तर नाही, या निधीचे कामकाज हे राष्ट्रपतीद्वारे पाहिले जाते आणि हा निधी हा वित्त सचिवाकडे असतो. प्रश्न क्रमांक 101. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. संसदीय कायद्याशिवाय भारताच्या संचित निधीतून कोणत्याही पैशांचा विनियोग करता येत नाही. आणि विधान ब. भारताच्या सार्वजनिक लेखामधील निधीचे व्यवहार साधारणपणे बँक व्यवहार असतात. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ व ब बरोबर. म्हणजेच संसदीय कायद्याशिवाय भारताच्या संचित निधीतून कोणत्याही पैशांचा विनियोग करता येत नाही. आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं, क्वेश्चन परत रिपीट झाला पण एक वेगळ्या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. विधान ब आहे की भारताच्या सार्वजनिक लेखामधील निधीचे व्यवहार साधारणपणे बँक व्यवहार असतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे. लक्षात ठेवा, कारण कन्फ्यूज होतं. निधी 3 आहेत. ठीक आहे. त्या कोणत्या निधीबद्दल प्रश्न आलाय, कोणता आलेला आहे, पॉईंट्स काढा. ठीक आहे, जास्त कन्फ्युजिंग नाही आहे. पण जेव्हा गोष्टी कन्फ्यूज व्हायला सुरुवात होतात तेव्हा त्या कोणत्या लेव्हलपर्यंत कन्फ्यूज होतील हे आपलं कळत नाही. म्हणून पॉईंट्स काढा आणि व्यवस्थित रिव्हिजन करा. प्रश्न क्रमांक 102. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. कार्यकारी विभाग त्याच्या धोरणांसाठी व कृतींसाठी संसदेला उत्तरदायी असतो. आणि विधान ब. मंत्री सामूहिकरित्या सामान्यतः संसदेला व विशेषतः लोकसभेला उत्तरदायी असतो. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ व ब बरोबर. म्हणजेच कार्यकारी विभाग त्याच्या धोरणांसाठी व कृतींसाठी संसदेला उत्तरदायी असतो. बरोबर आहे. आणि विधान ब. मंत्री सामूहिकरित्या सामान्यतः संसदेला, म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळ हे सामान्यतः संसदेला उत्तरदायी असते आणि विशेषतः लोकसभेला उत्तरदायी असते. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. संसदेच्या संमतीशिवाय कोणताही कर आकारता येणार नाही, संकलित करता येणार नाही किंवा खर्च करता येणार नाही. आणि विधान ब. संमत केलेला निधी आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत खर्च झाला नाही तर लोप पावतो.
आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर. दोन्ही विधाने बरोबर आहे. परत रिपीट करत नाही मी. पण या प्रश्नाबद्दल एक सांगेल की हे प्रश्न एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस आहेत. कारण कन्फ्युजन कुठे होतं तर संसदेच्या संमतीशिवाय कोणताही कर आकारता येणार नाही, संकलित करता येणार नाही, खर्च करता येणार नाही. हे विधान खूप कन्फ्युजिंग आहे. लक्षात ठेवावं लागतं. आणि चला आता आपण रीड केलंच आहे तर आपण दुसरं विधानसुद्धा रीड करू की संमत केलेला निधी आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत खर्च झाला नाही तर लोप पावतो. हो, हा निधी लोप पावतो. म्हणून वर्षाच्या अखेरीस म्हणजे जेव्हा आपलं आर्थिक वर्ष संपतं तेव्हा प्रत्येक गृहाला जो निधी संमत केलेला असतो तो निधी संपवण्याचा म्हणजे सगळ्यात जास्त खर्च करण्याचा आपला स्वभाव तयार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 104. भारताचा संचित निधी कोणत्या कलमाने दर्शविला जातो? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 266. आता आपण पर्टिक्युलरली कलमबद्दल प्रश्न घेतले आहेत कारण आत्ता जी एक्झाम झाली ग्रुप बीची त्या एक्झाममध्ये कलमबद्दल भरपूर नाही म्हणणार आपण 2-3 प्रश्न विचारले, पण 10 प्रश्नांच्या मानाने 2-3 प्रश्न हे सुद्धा भरपूर प्रश्न आहेत. म्हणून आपण कलम घेतो आणि आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा आपण जे महत्त्वाचे कलम आहेत जे पाठ असणं अपेक्षित आहेत ते आपण घेतलेली आहे प्रश्नांच्या स्वरूपामध्येच. सो ते सुद्धा लक्षात ठेवा आणि अपकमिंग व्हिडिओजमध्ये किंवा या व्हिडिओजमध्ये जेवढे पण कलम आपण देतो ते सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 105. भारताचा सार्वजनिक लेखानिधी कोणत्या कलमाने दर्शविला जातो? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 266. प्रश्न क्रमांक 106. भारताचा आकस्मिक लेखानिधी कोणत्या कलमाने दर्शविला जातो? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 267. प्रश्न क्रमांक 107. विशेषाधिकाराबद्दल खालील विधानांचा विचार करा. विधान अ. संसदेचे अधिवेशन चालू असताना किंवा सुरू होण्यापूर्वी 40 दिवस किंवा संपल्यानंतर 40 दिवस या कालावधीत संसद सदस्याला अटक करता येत नाही. आणि विधान ब. हा विशेषाधिकार दिवाणी खटल्याबाबत असून फौजदारी किंवा प्रतिबंधनात्मक स्थानबद्धतेसंदर्भात लागू नाही. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर. आता यामध्ये विधान ब महत्त्वाचं आहे आणि ते आहे की हा विशेषाधिकार दिवाणी खटल्याबद्दल असून फौजदारी किंवा प्रतिबंधनात्मक स्थानबद्धतेसंदर्भात नाही आहे. हे विधान महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि विधान अ आहे की संसदेचे अधिवेशन चालू असताना किंवा सुरू होण्यापूर्वी 40 दिवस हा आकडा महत्त्वाचा आहे कारण इथे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी 30, 60 किंवा 25 देऊ शकतात. तर लक्षात ठेवा 40 दिवस म्हणजे अधिवेशन चालू असताना किंवा सुरू होण्यापूर्वी 40 दिवस आणि संपल्यानंतर 40 दिवस संसद सदस्याला अटक करता येत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला कळेल की नेक्स्ट रिव्हिजनचा व्हिडिओ कधी अपलोड केला आहे.